गुड मॉर्निंग. आज आमच्या घरात काजूची भाजी बनणार आहे आणि गण्या इथे खरवस खात आहे. बघू. काजूची भाजी आज होळी आहे त्याच्यामुळे घरात काजूची भाजी आणि मी वाटपाची तयारी करतो. मी खाल्लाच नाही अजून. एक मिनिट तुम्हाला दाखवते. माझी आजी आता काजू सोडते आणि मी वाटपाची तयारी करते. मी सगळं वाटप वगैरे भाजून घेते. आणि मी ते वाटप करते. ओलं खोबरं घेतलंय, सुकं खोबरं आम्ही नाही घेतलंय. मे बी सुकं खोबरं नसेल आमच्याकडे आणि सुकं खोबरं खूप महाग पण झालंय त्याच्यामुळे आम्ही ओलं खोबरं घेतलंय. काय माहिती. आणि ह्याला भाजायला खूप जास्त टाइम लागतोय. मगापासून मी भाजते पण आणि कांदा पण अजून आम्हाला भाजायचा आहे. आणि माझी मम्मी नेहमी कपडे बाहेर धुते पण आज मोरीत धुते कारण बाहेर होळी चालू आहे. बघा कशी पोरं सगळी खेळत आहेत तिथे. दीदी को बाहर आ जाते. दीदी बाहर ही नहीं आएगी. चल माझी फोडणी हे करते. आता जस्ट ह्याने खरवस खाल्लाय या माणसाने आणि हा आता दही खायला चाललाय. बाहेर काढलेला. काय बोलायचं नाही यार. आम्ही पण पहिला होळी खेळायचो पण आता बंद केलं. जसं आम्ही मोठे होत चाललो तसं इंटरेस्ट कमी होत चालला. आधी आम्ही पण होळी खेळायचो खूप जास्त. सकाळी आम्ही 6-7 वाजता उठून पिशव्या वगैरे भरायचो. रात्रीच कलर वगैरे आणून ठेवायचो आणि होळी खेळायचो. घरे तू एकच वर्ष खेळला असशील ना. पण मी आणि माझी एक इथे फ्रेंड राहते बाजूला तर ती आणि मी आम्ही खूप खेळायचो. मजा करायचो. तर आता फायनली मम्मी आवाज किती आवाज येतो त्या फॅनचा. तर आता फायनली मम्मी माझी फोडणी देणार आहे. गरम मग आणखी चांगलं लागत. सर्दी व्हायची मग पंखा लावणे बाहेर मग नॉर्मल होतो लगेच. पेस्ट माझ्या मम्मीचा आवाज नाही मग तेल, आलं लसणाची पेस्ट आणि ते कांदा आणि टोमॅटो. अजून काय टाकणार आहेस? एवढंच. मला नको दाखवू ना. का एवढी सुंदर माझी मम्मी. हे कांदा टोमॅटो. ओके. पप्पा आमच्या इथे खरवस खातात. कसं वाटतंय तुम्हाला खरवस खाऊन? मस्त एकदम माझ्या आवडीचा विषय आहे तो. मस्त पाहिजे. आम्ही गावी राहिलेली मुलं, गावी वाढलेली मुलं, एक 15-16 वर्षापर्यंत. त्यामुळे ही वस्तू आम्हाला खूप आवडते. दुर्मिळ वस्तू आहे. दुर्मिळ
आता मसाला हळद मसाला आपला गावचाच आहे ना मम्मा? मालवणी मालवणी मसाला आम्ही वापरतो जेवणामध्ये. दाखवले. हे काय तेच तर दाखवतो. कसला लाल मसाला आहे तो आणि स्पायसी पण आहे एवढा. आणि हे वाटण माझ्या सांगून आत्ता मी थोड्या वेळापूर्वी जे वाटण करत होती ना ते आहे ते मम्मीने टाकलं. फायनली गरे आतमध्ये गेले. आम्ही भरपूर माणसं आहेत ना त्यामुळे थोडा बटाटा टाकायला लागतो. तो वाढणार नाही. मोठे मोठे बटाटे टाकले का? हो. म्हणजे बाजूला ठेवायला बरे काढून. कारण एवढी काजूची भाजी पुरणार कोण? कारण विनाकारण हा. काजूची भाजी एवढी पुरणार नाही म्हणून बटाटे टाकायचे. बरोबर. पूर्वी काय करायचे चिकन मध्ये बटाटे टाकायचे. चिकन मध्ये हा, कारण पुरायचं नाही ना. चिकन पुरायचं नाही हा. आणि कोंबडी वगैरे जर दुर्मिळ होते. गावठी कोंबडी असायची त्याच्यामुळे जेव्हा मळण्या वगैरे व्हायच्या ना गावी भाताच्या तेव्हा हे करायचे चिकन वडे आणि आता दीदी कोंबड्याचे. झाल्यावर दाखवा. पण आता त्यानंतर एवढ्यात नको दाखवू. का टाकायचे तर ती भाजी सर्वांना पुरावी किंवा ते चिकन सर्वांना पुरावं. चिकन मध्ये बटाटे चिकन पहिल्यांदाच मध्ये हो. बघते. पूर्वी टाकायचे जेव्हा चिकन अंडी दुर्मिळ पण व्हायचं ना, टाकायची. अंडी पण टाकायचे सर्वांना पुरण्यासाठी. हा. आम्हा सगळ्यांची इथे होळी आहे आज आणि गाण्याचा पेपर आहे उद्या. कसं वाटतंय गाण्या? सगळी पोरं होळी खेळताय आणि आमचा गाण्या इथे इंजिनियर बनायच्या तयारीत आहे. काय गाण्या कुठला पेपर आहे उद्या? मोबाईल ॲप्लिकेशन. कुठला? मोबाईल ॲप्लिकेशन. शी एवढा घाण सब्जेक्ट आहे ना मोबाईल ॲप्लिकेशन. आम्हाला पण होता. जे लोक ज्या लोकांनी IT केलं असेल त्यांना माहिती असेल मोबाईल ॲप्लिकेशन काय आहे. बापरे बापरे. हे फक्त काम मम्मीच करू शकते. आपल्या घरात हे फक्त काम हा? आपल्या आईच करू शकतात. बाकी हे कोणीच नाही. मी तुम्हाला दाखवते आई मी काय भाजी केलं. काजूची भाजी झाली आणि मम्मीने जेवण सुद्धा मला वाढून ठेवलंय यार. जवळ घे. पुलाव आहे, भात, पुरणपोळी, डाळ आणि काजूची भाजी भेंड्याची. आणि भेंड्याची भाजी. बाप रे. चला मंडळी जेवायला. बोल. नाही. एवढं मस्त वाटतं ना मला जेवण. आणि आता माझं पोट फुल झालं त्याच्यामुळे आता मला झोप यायला लागली आहे. तर आता मी झोपणार आहे. दुपारची झोप घेणार आहे कारण उद्या ऑफिसला पण जायचं आहे. खूप कंटाळा येणार आहे यार. ऑफिसला जायला पण जावं लागेल. आता मी मस्त झोपणार आहे. एकदम दुपारची झोप अशी नशेवाली झोप असते. खूप जास्त जेवलं ना की 5 मिनिटांनी लगेच झोप यायलाच पाहिजे. तर मला आता झोप येते आणि आता मी झोपणार आहे. सो बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑल्सो कमेंटसुद्धा करा.